दानवडची हातभट्टीची दारू कर्नाटकातही फेमस. उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष. शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील गट क्रमांक 994 परिसरात कथितरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू उत्पादनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या ठिकाणी तयार होणारी हातभट्टीची दारू शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, टाकळीवाडी, टाकळी, हेरवाड यासह कर्नाटकातील कल्लोळी, एकसंबा आदी गावांमध्ये विक्रीसाठी जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गावाच्या हद्दीतच हातभट्टीची दारू तयार करून तिची खुलेआम वाहतूक व विक्री होत असल्याचे सांगितले जात असताना उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये या दारूची विक्री होत असल्याने अवैध दारू व्यवसायाचे जाळे नेमके किती मोठे आहे असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे दानवाड येथील हातभट्टीची दारू कर्नाटकातील काही गावांमध्ये पोहोचत असल्याची चर्चा असून स्थानिक पातळीवर या अवैध व्यवसायाला मोठी मागणी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दानवाडची हातभट्टीची दारू कर्नाटकातही फेमस झाल्याची उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. या अवैध दारू निर्मितीमुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. तसेच गावातील तरुणाईवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गट क्रमांक 994 प्राथमिक शाळेच्या मागील शेतात व परिसरात नेमक्या कोणाच्या आश्रयाने हा व्यवसाय सुरू आहे? दारूची निर्मिती, वाहतूक कोण करत आहे? या व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष का गेले नाही असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणाची उत्पादन शुल्क विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित ठिकाणी छापा टाकावा, अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. SK न्यूज कुरुंदवाड.